Next article is photolysis of water or source of O2 evolution in photosynthesis. Formerly, it was thought that O2 released during photosynthesis is from CO2, not from H2O. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जो फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन बाहेर पडतोय तो नेमका कोणाचा, हा प्रॉब्लेम आपल्याला या आर्टिकलमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन या फोटोसिंथेसिसमध्ये बाहेर पडतो आणि रॉ मटेरियल कोणकोणते आहेत, एक तर CO2 आहे आणि वॉटर आहे आणि दोघांकडेही ऑक्सिजन आहे. या दोघांचं भांडण आपल्याला मिटवायचं आहे. भांडण मिटवायचं आहे कारण CO2 म्हणतोय बाहेर पडणारा ऑक्सिजन माझा आहे, H2O पण म्हणतोय बाहेर पडणारा ऑक्सिजन माझा आहे. परंतु नेमका कोणाचा याचा स्टडी आपल्याला आता इथं करायचा आहे. आणि पूर्वीचा कन्सेप्ट जो होता तो काय म्हणतोय, CO2 पासून हा ऑक्सिजन बाहेर पडतोय. So formerly it was thought that O2 released during photosynthesis is from CO2, not from H2O. Former concept आहे, पूर्वीचा concept आहे असा. 1930 मध्ये वॅन नायल यांनी बॅक्टेरियल फोटोसिंथेसिस चा स्टडी केला. बॅक्टेरियल फोटोसिंथेसिसचा स्टडी त्यांनी केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे 6CO2 प्लस 12H2S in presence of light and chlorophyll it give rise to C6H12O6 plus 6H2O plus 12S. त्याचं म्हणणं असं आहे की बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसच्या दरम्यान या H2S चं स्प्लिटिंग होतंय. जर बॅक्टेरियल फोटोसिंथेसिस मध्ये H2S चं स्प्लिटिंग होत असेल, ब्रेकडाऊन होत असेल वॉटर लाईटच्या प्रेझेन्समध्ये, तर हायर प्लॅंटमध्ये किंवा प्लॅंटी किंगडममध्ये वॉटरचं स्प्लिटिंग ब्रेकडाऊन होत असलं पाहिजे लाईटच्या प्रेझेन्समध्ये. असा पहिला क्ल्यू कुणी दिला, वॅन नायल यांनी दिला. त्याच्यानंतर प्रोफेसर रॉबर्ट हिल यांनी काय केलं, एक स्पेशल ॲपॅरेटस घेतलं. त्याच्यामध्ये स्पिनॅच क्लोरोप्लास्ट ऍड केले, क्लोरोप्लास्ट घेतले, स्पिनॅच लिव्स घेतलं, एक्स्ट्रॅक्ट घेतला, क्लोरोप्लास्ट घेतले आणि याच्यामध्ये वॉटर ऍड केलंय. त्याचबरोबर फेरोसायनाइड, फेरिक सॉल्ट ऍड केलेत आणि हिमोग्लोबिन ऍड केलंय. फोटोसिंथेसिसला लागणाऱ्या सर्व गोष्टी ऍड केला CO2 वगळता. CO2 वगळता सर्व काही ऍड केलंय
आणि हे ॲपॅरेटस एअर टाईट केलं. आणि मग याला लाईटचा फ्लॅश दिला, लाईटचा फ्लॅश दिला, लाईटचा फ्लॅश दिला. फ्लॅश दिल्यानंतर काही वेळानं काय तयार होतं इथं याचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यांना आढळलं इथं काय झालं, फेरिक सॉल्टचं कन्व्हर्जन फेरस सॉल्ट मध्ये झालेलं आहे आणि हिमोग्लोबिनचं कन्व्हर्जन ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये झालं. म्हणजे या मीडियम मध्ये CO2 अजिबात घेतलेला नसताना सुद्धा या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन बाहेर पडला, कारण हिमोग्लोबिनचं ऑक्सी हिमोग्लोबिन झालंय. मग CO2 घेतला नसताना सुद्धा ऑक्सिजन बाहेर पडला. तर याचा अर्थ असा की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये वॉटरचं स्प्लिटिंग होतंय, ब्रेकडाऊन होतंय लाईट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं. आणि प्री मॉलिक्युलर O2 वॉटर पासून निघतो, CO2 पासून नाही, असं ऑब्झर्वेशन आहे या रॉबर्ट हिलचं. आणि यालाच आपण म्हणतो हिल्स रिॲक्शन. यालाच आपण काय म्हणतो, हिल्स रिॲक्शन. नंतर काय झालं, आता ठीक आहे, भांडणामध्ये सुरुवातीला वरचढ बाजू CO2 ची होती, पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर रॉबर्ट हिल म्हणतोय CO2 बाहेर निघणारा ऑक्सिजन तुझा नाही आहे, वॉटरचं ब्रेकडाऊन होऊन तो बाहेर पडतोय. पण CO2 लगेच कबूल करेल का, मान्य करेल का, नाही. CO2 ला समजून सांगितलं की हा ऑक्सिजन बाहेर पडणारा तुझा नाही आहे. पण CO2 म्हणतो तुम्ही केलेल्या या एक्सपेरिमेंटवरनं मला सुद्धा वाटतंय की बाहेर पडणारा ऑक्सिजन माझा नाही आहे. मग मला दोन गोष्टी पाहिजेत, कन्फर्म करा, आणखी एकदा कन्फर्म करा, हा ऑक्सिजन त्याचा आहे का, वॉटरचा आहे का, हेही मला कन्फर्म करून द्या, आणि माझा नाही का हेही कन्फर्म करून द्या, आणि माझा नाही तर माझा ऑक्सिजन कुठं आहे याचं कन्फर्मेशन करा, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आपण एक गृहीत धरू. मग इथं फेरिक सॉल्टचं कन्व्हर्जन फेरस सॉल्ट मध्ये झालेलं आहे, म्हणजे या प्रोसेसमध्ये हायड्रोजन बाहेर पडलेले आहेत. हायड्रोजन ऍक्सेप्टर कोण, तर तो काही रॉबर्ट हिल फाइंड आउट करू शकला नाही. त्यांनी A फॉर एनी हायड्रोजन डोनार इट गिव्स हायड्रोजन टू प्रोड्यूस AH2 असं सांगितलं. शेवटी हायड्रोजन डोनार कोण आहे तो फाइंड आउट कुणी केला, प्रोफेसर अर्नॉन. त्यांनी सांगितलं की NADP व्हिटॅमिन B आहे, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. इट accepts hydrogen and produce NADPH2, energy rich compound assimilatory power of photosynthesis. आणि CO2 चं म्हणणं काय, बाहेर पडणारा ऑक्सिजन जर वॉटरचा असेल तर तेही मला प्रूव्ह करून द्या, आणि माझा नाही हेही मला प्रूव्ह करून द्या, कन्फर्म करा, आणि माझा ऑक्सिजन कुठं जातोय हेही मला सांगा. आणि त्याच्यासाठी पुढं रुबेन, कामेन यांनी एक्सपेरिमेंट केला. काय केलं बघा,
6CO2 plus 12H2O, it in presence of light and chlorophyll, it give rise to C6H12O6 plus 6H2O plus 6O2. परत एकदा इक्वेशन लिहू. 6CO2 plus 12H2O in presence of light and chlorophyll, it give rise to C6H12O6 plus 6H2O plus 6O2. यांनी काय केलं? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप ऑक्सिजनचा वापरला. नॉर्मल ऑक्सिजन कसा आहे? O16 आहे. आता इथं काय वापरला? O18. रेडिओ ऍक्टिव्ह ऑक्सिजन वापरला. आणि मग पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी पाहिलं तर वॉटरचा ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह केला आणि वॉटरचा ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह केल्याबरोबर त्यांना इकडं ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह मिळाला. फ्रॉम धिस इट इज क्लिअर दॅट कन्फर्म्ड दॅट O2 released during photosynthesis is from splitting of water, photolysis of water, breaking of water, not from CO2. एका प्रश्नाचं उत्तर मिळालंय. आता CO2 म्हणतो माझा मग कुठं आहे? माझा ऑक्सिजन कुठं गेलाय? त्याच्यासाठी CO2 चं समाधान आपण करूया. CO2 चा ऑक्सिजन सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये लेबल्ड केला तर इथला ऑक्सिजन लेबल्ड मिळाला. यावरून काय क्लिअर होतंय? CO2 ला आपण सांगितलं पाहिजे तुझा जो ऑक्सिजन आहे तो शुगर मध्ये जातोय. तुझा ऑक्सिजन शुगर मध्ये जातोय. बाहेर पडणारा ऑक्सिजन वॉटरचा आहे, तुझा नाही आहे. यावरून हे सगळं कन्फर्म झालं की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जो फ्री मॉलिक्युलर O2 रिलीज होतो तो वॉटरचं स्प्लिटिंग होऊन होतं. वॉटरचं स्प्लिटिंग आणि वॉटरच्या स्प्लिटिंगलाच आपण म्हणतो फोटो म्हणजे लाईट आणि लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ वॉटर in presence of light and chlorophyll, that is photolysis of water. आणि या फोटोलिसिस ऑफ वॉटरची प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी फोटोसिस्टीम सेकंड रिस्पॉन्सिबल आहे. फोटोसिस्टीम सेकंड इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोलिसिस ऑफ वॉटर. क्वेश्चन मे आस्क. आणि याच्यामध्ये O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये MnCaCl मायनस हे मिनरल्स यूज केले जातात. दे आर इन्वॉल्व्ड इन फोटोलिसिस ऑफ वॉटर. O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्सचा ते कंपोनंट आहे. दिस इज अबाउट photolysis of water or source of O2 evolution. Thank you very much.